नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्ते, माझं नाव डॉक्टर मंदार देव आहे. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे. माझं शिक्षण पुण्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये झालेलं आहे आणि मी गेले 15 वर्ष पुणे आणि परिसरामध्ये हृदयरोगाचं प्रॅक्टिस आणि बऱ्याच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मी काम करतो. तर आजचा जे टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत की हृदयरोगाचं वाढतं प्रमाण वयस्कर लोकांमध्ये जे जास्त आहे त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याचे उपचार आणि त्याचे निदान हे कशी करावे त्याचे थोडक्यात मी तपशील असं तुम्हाला सांगणार आहे. तर 60च्या वरती ज्या लोकांना रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोगाचे आजार, ब्लॉकेज, हार्ट अटॅक असं जर झालं असेल तर अशा लोकांनी नियमितपणे काळजी घेणं हे अत्यावश्यक आहे. कारण अशा आजारांनी स्ट्रोक होऊ शकतो. अशा आजारांमुळे दुर्दैवाने पॅरालिसिस होऊ शकतो, हृदयाचा झटका येऊ शकतो किंवा डायबिटीज किंवा उच्च साखर, जास्त साखरेचं प्रमाण असेल रक्तामध्ये तर किडनी फेल होऊ शकतात. तर अशा ह्या सगळ्या आजारामध्ये आपण मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त आपल्या रोगाची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात मी सांगू शकतो आपल्याला. तर पहिलं आपण चालू करू रक्तदाबाने. तर रक्तदाब हा एक आजार आहे की जो बऱ्याच वर्ष जर शरीरामध्ये असला तर शरीरामध्ये एंड ऑर्गन चेंजेस म्हणजे उदाहरणार्थ किडनीमध्ये, हृदयामध्ये किंवा शरीरामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा ह्याला आपल्याला रक्तदाब कंट्रोल करणे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं हे अजून महत्त्वाचं आहे. नियमित गोळ्या घेणे, नियमित व्यायाम करणे, चांगली झोप येणे हे सर्व गोष्टींनी रक्तदाब हा कमी होऊ शकतो. जर आपण खाण्यापिण्याचा जर विचार केला तर रक्तदाबासाठी आपण मीठ कमी करावं किंवा जर आपण जेवणामध्ये मीठ किंवा लोणचं किंवा पापड ज्याच्यात मीठ असतात असे घटक जर कमी केले जेवणामध्ये तर रक्तदाब निश्चित कमी होण्यासाठी मदत नक्की होईल. तर असं हे रक्तदाबाचं गणित आहे की जसं वय वाढतं तसं रक्तदाब वाढत जातो आणि त्याला कंट्रोल करायला फार महत्त्व असतं. कारण का शरीराची जी रचना आहे वाढत्या वयामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या म्हणा, मेंदूची रक्तवाहिन्या म्हणा, किडनीची रक्तवाहिन्या म्हणा या सगळ्या कॅल्शियड आणि रिजिड होतात. म्हणून जास्त रक्तदाब जर झाला, ब्लड प्रेशर वाढलं तर मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो, स्ट्रोक बसू शकतो किंवा बरीच अजून कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला खूप काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तर रक्तदाब साधारणपणे 60 ते 70% लोकांमध्ये जे 60 वर्षाच्या वरती असतात, ज्यांचं वय 60च्या वरती आहे, त्यांना बऱ्याचदा डॉक्टरकडे चेकअप गेलं की आढळतं, ॲक्सिडेंटल फाइंडिंग असतं किंवा ऑलरेडी त्यांना माहिती असतं की रक्तदाब आहे आणि गोळ्या औषधं नियमित घ्यायची आहेत. तरी पण काही कारण असतील
जी काही कारणं असतील त्याच्यामुळे गोळ्या एखाद्या दिवस घेतल्या जात नाहीत किंवा गोळ्या कोणी आणून देत नाही त्यांना, जर एकटे राहत असतील तर या सगळ्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. तर असं माझं एक विनंती आहे, हंबल विनंती आहे की आपण जर रक्तदाब असेल तर आपण नियमित चेकअप करायला पाहिजे, आपल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. त्याची जी पथ्यपाणी आहेत, गोळ्या औषधं आहेत जे डॉक्टरने तुम्हाला दिलेली आहेत ती नियमितपणे घेणे. शिवाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे उदाहरणार्थ खाण्यापिण्याचं पथ्य, मीठ कमी किंवा तुपकट, तळलेलं, तेलकट ह्या गोष्टीचं प्रमाण कमी करायचं आणि नियमित ब्लड चेकअप्स पण करायचे. उदाहरणार्थ लिपिड प्रोफाईलची एक टेस्ट असते जिथं कोलेस्ट्रॉल आपण बघतो, रिनल फंक्शन टेस्ट असतात ज्याचं आपण किडनीचे फंक्शन्स बघतो. या सगळ्या गोष्टी नियमितपणे वर्षातून एकदा तरी करून घेणं असं अपेक्षित आहे. तर हा झाला रक्तदाबाचा एक भाग. दुसरा विषय जो आपण आज घेणार आहोत या सगळ्या चर्चेमध्ये ते आहे मधुमेह म्हणजे डायबिटीस. आता मधुमेह हा आजार हा लॉंग स्टँडिंग आजार असतो जो बऱ्यापैकी 40-50 नंतर लोकांना येतो. कारणं त्याची असंख्य आहेत, पण आपण एक जनरल कारण बघून चालू की वाढतं जीवनशैली, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याचे पथ्य नाहीत, ह्या सगळ्या बाबींनी तो आजार वाढतो. डायबिटीस हा एक असा आजार आहे की सगळ्या अवयवांवर तो अफेक्ट होतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जरी बघितलं डोळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो, हृदयाचा झटका तर येऊ शकतो डायबिटीसने. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. साखर खाणं, आपल्याला माहिती आहे की साखरेचं प्रमाण आपण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पदार्थात साखर असते. चहा म्हणा, आपण साधं भाजी खातो त्याच्यात साखर असते, पुरणपोळी खातो त्याच्यात साखर असते, स्वीट खातो त्याच्यात साखर असते. तर ज्यांना डायबिटीस आहे यांनी शक्यतो ते टाळावी, हा एक भाग आहे. शिवाय दुसरा म्हणजे की आपण जे करतो, आपण जे खातो हे चक्क त्याच्यात साखर कमी घालणे हे सर्वात इष्ट त्यातला उपाय आहे. डायबिटीस हा आजार जरी वाईड स्प्रेड असला तरी त्याची लागण जी आहे ते मिडल एजमध्ये होती. त्यामुळे 40-50मध्ये लागण बऱ्यापैकी लोकांना आपण बघतो. पण जे 60च्या वरती आहेत त्यांना डायबिटीसचे एंड स्टेजचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे डोळ्याला दिसतं कमी, कॅटरॅक्ट होऊ शकतो, किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो, किडनी फेल होऊ शकते, शिवाय लिव्हरला सूज होऊ शकते, गॉल ब्लॅडरला सूज होऊ शकते किंवा पचनाचे प्रॉब्लेम येऊ शकतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डायबिटीसमुळे होऊ शकतात. कधी कधी पायातले आणि हातातले सेन्सेशन्स जाऊ शकतात डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला भयंकर काळजीपूर्वक असतात. आणि काळजी घेताना आपण एक लक्षात ठेवायचं की शुगर मेंटेन करणं हा एक भाग झाला. HB1AC हे एक टेस्ट असते. तर A1AC किंवा A1C आपण त्याला म्हणतो. तर ते आपण नियमित करावं दर वर्षाने एकदा किंवा 6 महिन्याने एकदा. त्याचं प्रमाण 5.5 ते 6च्या आसपास लागतं. या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे पाळायला पाहिजे. तर डायबिटीस हा एक भाग झाला. जे गोळ्या औषधं डॉक्टरने देतात ते तुम्ही नियमितपणे घ्यायचे आणि वेळोवेळ तपासण्या करायच्या. चालायला तुम्हाला जावं लागेल, थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागेल. जेवढं आपण खातो तेवढं व्यायामाच्या स्वरूपी आपण त्याला पचवू शकतो, डायजेस्ट करू शकतो. तर डायबिटीस हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जे आपल्याला स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. नंबर 3 जे विषय आहे ज्याच्यावर आपण आज बोलणार आहोत हे आहे हृदयरोग आणि त्याचा झटका. ज्या कोणाला झटका आलेला आहे, ज्यांची अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झालेली आहे त्या लोकांनी 60च्या वरती खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर्स असतात. एक तर वाढतं वय असतं, रिजिडिटी ऑफ द वेसल्स असते, म्हणजे जे रक्तवाहिन्या असतात त्या इलॅस्टिक नसतात, त्या थोडा हार्ड झालेल्या असतात, थोड्याशा घट्ट झालेल्या असतात. म्हणून त्यातनं रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात, त्यांना ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असतात. तर ॲक्टिव्हिटी जनरली आपण बघितलं जातं की 60-70 नंतर लोकांची ॲक्टिव्हिटीज कमी होतात. तर हे ॲक्टिव्हिटीज जास्त करायच्या, चालणं आहे, फिरणं आहे किंवा थोडंसं व्यायाम करणं आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्यांना हृदयरोग झालेला आहे, अँजिओप्लास्टी बायपास झालेले, त्यांनी तर आवर्जून त्याचं व्यायाम, पथ्यपाणी, गोळ्या औषधं घेणं हे अनिवार्य आहे. ज्यांना हृदयरोग झालेला नाही आहे आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे की लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा किडनीज डिरेंज्ड आहेत, यांनी व्यायाम, खाण्यापिण्याचे पदार्थाचे पथ्य
आणि गोळ्या हे नियमित घेणं हे आवश्यक आहे. हृदयरोगाच्या संदर्भात काळजी अजून काय घ्यायची, तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की वाढत्या वयामध्ये आपले जे ऑर्गन किंवा डिसीज फाईट करण्याची कॅपॅसिटी असते ती तशीच कमी होत असते. जे वृद्ध आहेत किंवा वृद्धावस्थेत गेलेले आहेत त्यांनी खूप काळजी करायची गरज असते. कारण एकतर लोनलीनेस असतो, विचार असतात, स्ट्रेस असतो, मेंटल स्ट्रेस असतो, त्यांनी BP वाढतं. BP वाढलं तर मग BPचे आजार चालू होऊ शकतात. कधी कधी त्यातनं हृदयाचा झटका पण येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि आपण सर्वांनी आवर्जून त्याच्यावर लक्ष घालावं. आपण सगळ्यांनी आवर्जून जे काही डॉक्टर तुमचे सांगतात तो सल्ला घेणं, गोळ्या घेणे, पथ्य पाणी पाळणं हे आपल्याकडे आहे. शिवाय नियमित व्यायाम करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वृद्धावस्थेत आल्यावर सगळे आजार जे असतात त्यांना आपण कंट्रोल करू शकतो, त्याच्यावर मात करू शकतो जर छोट्या छोट्या गोष्टी आपण जर पाळल्या तर ह्या अशा छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सर्वांना मदत करतील. आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी पण हे सांगणं गरजेचं आहे. तर ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत कॉमन. दुसरा जर आहे हृदयरोगाचं जे आहे ते अस्थिरोग तज्ज्ञ वगैरे तुम्हाला सांगतील ज्याचे आजार असतात गुडघ्याचे, दुखायचे, पायाचे वगैरे. पण मी हृदयरोग तज्ज्ञ असल्यामुळे फक्त तुम्हाला डायबिटीस, हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब आणि हृदयरोग झाला तर काय करावं एवढं थोडक्यात सांगून मी आपलं 2 शब्द ह्या अर्थाने किंवा ह्या विश्वासाने संपवतो की आपण ऐकून आपल्या स्वतःच्या शरीराची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं सर्वात जास्त आहे आणि हे सर्वात जीवन मोलाचं आहे. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा असं म्हणून माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद.